पाठी बघा, तेवढ्या स्पीडने पाणी वाहते बघा. आणि आता बघायला सुद्धा तुम्हाला इकडे भारी एकदम वाटणार आहे बघा. हे बघा कशी नदी बघा वाहते बघा, आणि रुंद अशी नदी आहे आणि या नदीने एवढ्या स्पीडने पाणी पळत जाते. मित्रांनो, पाऊस जरी आनंद देणारा असला तरी त्याचा हा रौद्र अवतार मुंबईकरांसाठी काही आव्हानेच घेऊन आले आहे. नमस्कार मित्रांनो, मी सुभाष वणगे आणि स्वागत आहे तुमचं आजच्या एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण तरी बघतोय की सध्या पावसाने थैमान घातलेलं आहे आणि सर्वत्र ठिकाणी पाणीच पाणी झालेलं आहे. विरार असेल, वसई असेल, आणखी मुंबई असेल. तर मी सुद्धा आज अशा एका ठिकाणी आलो आहे की तुम्हाला इकडे सर्व पर्यटन स्थळाला जी लोक आलेले आहेत आणि हे पब्लिक तुम्हाला दिसते इकडे एक मजा घेण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी इकडे आलेले आहेत. आणि हे अशी एक मोठी नदी आहे की इकडे पाण्याचा प्रवाहसुद्धा खूप मोठा आहे आणि हे बघण्यासाठी इथे बरेच भाविक आणि नागरिक आलेले आहेत. तर या ठिकाणी बघा, आता रोडवरती संपूर्ण गाड्या वगैरे लागलेल्या आहेत, खूप एन्जॉय करण्यासाठी आलेले आहेत. पण आपण एवढीच काळजी घेणार आहेत की पाण्यामध्ये उतरणार नाही आहेत आणि बरीच लोक इकडे एन्जॉय करण्यासाठी आले. तर मित्रांनो, चला आपण व्हिडिओ आता जास्त वेळ न लावता या नदीचा प्रवाह कशा प्रकारे वाहतोय तो सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. आणि पावसाच्या अतिवृष्टीने बऱ्याच ठिकाणी पाणीच पाणी झालेलं आहे, ते पाहायला भेटणार आहे. तर चला बघूया आता नदी कोणत्या स्पीडने पाणी वाहते ते तुम्हाला बघायला भेटेल आणि किती उंचावर जे पाणी उडते आहे ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. जे छोटं छोटं पाणी आहे त्याच्यामध्ये आंघोळी करायचे प्रयत्न करत आहेत आणि खूप मजासुद्धा घेत आहेत. आणि ह्या निसर्गाने आज सर्वांना इकडे आनंदच आनंद दिलेला आहे. बघूया. नाही नाही, तू येऊ नकोस. तर आपण बघूया, इकडे काही लोक इकडे एन्जॉय करण्यासाठी आलेले आहेत. तेव्हा इथे पण खूप एन्जॉय घेत आहेत आणि तेवढीच त्यांची सुद्धा काळजी घेणार आहेत. आणि जास्त पुढे जायचं नाही कारण पाण्याचा प्रवाह खूप मोठा आहे. तर मित्रांनो, मागे मी आपण इथे एक व्हिडिओ काढला होता की लहान मुलांसोबत असेल आणि माझी वाईफसुद्धा ह्या जे पाण्याचं हा जो स्पीडने पाणी खाली पडते आणि ह्याच कट्ट्यावरून आपण चालत जाताना एक वाईफसोबत व्हिडिओ काढला होता आणि हाच तो कट्टा आहे आणि पुढे पाण्याची टाकीसुद्धा दिसेल आहे ना. तर आता इथे बघाल तर पाणी एवढ्या स्पीडने वाहते खाली. हे बघा, आता आपल्याकडे बरीच लोक आलेले आहेत, त्यांनासुद्धा विचारा. मित्रांनो, कशासाठी आले आहेत? एन्जॉय करण्यासाठी का? एन्जॉय ना. कसं वाटतंय तुम्हाला इकडे? चांगलं वाटतंय है ना. आणि पाण्याची तेवढीच काळजी घ्यायची आहे सर्वांनी, है ना. मित्रा, कसं वाटलं? कसं आहे? एक नंबर ना. कुठून आलात तुम्ही? कुठून आलात? पनवेलमधूनच ना. आणि जास्त पाऊस पडला की इकडे मजा येते ना. सर्व लोकांनी गाड्या वगैरे लावल्या आहेत ना इकडे, एन्जॉय करण्यासाठीच आहेत ना. तर मित्रांनो बघा, इथे आपण बरीच लोक इकडे एन्जॉय करण्यासाठी आलेले आहेत. कारण असा एक दिवस येतो की असा रविवारचा आणि पाऊस आणि सुट्टीचा दिवस हे एक झालं पाहिजे, आहे ना. खूपच आनंद आहे ना. काय सांगू शकताय? बघा मित्रांनो, इथे बघा, सर्व वरती दिसेल तुम्हाला लाईन लागली आहे, खूप गर्दी आहे. आणि आजचा दिवस पण चांगला आहे ना. सर्वांना सुट्टी आहे. हां, सर्वांना सुट्टी आणि पाऊससुद्धा जास्त आहे. हां, त्यामुळे लोक बघा इकडे भाविक सगळे आलेले आहेत एन्जॉय करण्यासाठी. हे बघा रोडवरती. तर हे बघा, या साईडला सर्व इथे उभे राहिलेले आहेत, गाड्यासुद्धा लागलेल्या आहेत बघा. आणि पाणी बघा तुम्हाला दाखवत होतं. हे बघा, एन्जॉय करतात. मित्रांनो, काळजी घ्या, पाण्याच्या पुढे जाऊ नका. हां, तर आता बघूया, आपण पुढे बघूया. बरंच पाणी आहे बघा मित्रांनो नदीला. बघा इकडे बघा केवढा पूर आला आहे, पूर्ण पाणी पाणी. आणि इकडे आज खूप मस्त इकडे क्लायमेट झालेलं आहे. हे बघा अशा प्रकारे बघा इकडे पूर्ण हे जे आपण त्यावेळेला जागा बघितलेली ती पूर्ण सुकलेली जागा होती आणि आता प्रत्यक्षात तुम्हाला इकडे संपूर्ण पाणी इकडे आलेलं दिसणार आहे बघा. आणि पाण्याचं बघा इकडे केवढा प्रवाह बघा. कारण इथे जर का मित्रांनो जर आपण कोण असं जर गेला ह्या साईडला तर त्याला पकडू सुद्धा शकत नाही, एवढं स्पीड आहे पाण्याचं.
हे बघा, आपण जो मागे व्हिडिओ काढलेला हा इथूनच या डॅमवरून काढला होता आणि हा ब्रिज आहे बघा. आज निसर्गाने एवढा पावसाची वृष्टी इथे भरून आलेली आहे आणि आता बघायला सुद्धा तुम्हाला इकडे भारी एकदम वाटणार आहे बघा. हे बघा कशी नदी बघा वाहते बघा आणि रुंद अशी नदी आहे आणि ह्या नदीने एवढ्या स्पीडने पाणी पळत जाते. आतमध्ये जर का कोणी उतरला तर तो आपल्याला काही क्षणात दिसायचाच गायब होईल, एवढं पाणी आहे. आज चारी बाजूने इकडे पाणी पाणी येते बघा आणि आज पावसाचा सुद्धा तेवढाच जास्त प्रमाणात पडतोय, त्यामुळे इकडे सर्वत्र ठिकाणी तुम्हाला पाणीच पाहायला भेटेल. मित्रांनो, पाऊस जरी आनंद देणारा असला तरी त्याचा हा रौद्र अवतार मुंबईकरांसाठी काही आव्हानेच घेऊन आला आहे. निसर्गाचा हा वर्षाव काहींसाठी आनंदाची पर्वणी ठरत आहे, तर काहींसाठी काळजीचं कारण. प्रशासन ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. डोंगर दऱ्या धुक्याने झाकल्या आहेत, झाडांच्या पानांवर चमकणारे पावसाचे थेंब आणि थंडगार वारा मन प्रसन्न करून टाकतोय बघा. हे बघा मित्रांनो, माझ्या पाठी बघा तेवढ्या स्पीडने पाणी वाहते बघा. इकडे पाणी एवढं वाहते की काय विचारू नका मित्रांनो. आणि पाऊस सुद्धा थांबत नाही आहे आणि या पावसामुळे आज ही नदी पूर्ण भरली आहे आणि भरल्यामुळे इकडे भाविक सुद्धा बघायला आलेत बघा. वरती आपण बघतोय की सर्व गाड्या रोडला लागलेल्या आहेत आणि आज त्या नदीचा जो पाण्याचा प्रवाह आहे याचा आनंद घेत आहेत. आणि सर्वत्र ठिकाणी आज मित्रांनो बघतोय की बऱ्याचशा ठिकाणी प्लॅटफॉर्म असेल किंवा ट्रेनचा ट्रॅक असेल, घरामध्ये असेल, बऱ्याचशा लोकांच्या घरी पाणीसुद्धा गेलेलं आहे आणि नुकसान झालेलं आहे की पाऊस थांबतच नाही आहे, त्याच्यामुळे नुकसान होतं आहे. तर मित्रांनो, नक्की आपण सुद्धा आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे, इतर लोकांची सुद्धा काळजी घ्यायची आहे. कारण आजचा पाऊस आज सतत 2 ते 3 दिवस हा पाऊस थांबत नाही आहे, त्यामुळे आपण सुद्धा सर्वांनी सुरक्षित जागेत जायचा प्रयत्न करायचा आहे. कारण आपण सांगू शकत नाही की हा पाऊस किती पडेल आणि थांबेल की नाही, याची सुद्धा कुणाला शाश्वता नाही आहे. तर मित्रांनो बघा, आता ही ज्या नदीचं पाणी वाहतं आहे हे खरंच नक्कीच की कुठेतरी नक्की ते बाहेर पडतसुद्धा असणार आहे की हेच पाणी ते घरामध्ये घुसत असेल किंवा नद्यांचं पाणी जर का ओव्हरफ्लो झाला तर ते बाहेर येतं आणि अशा स्पीडने जाणारं पाणी कुणाच्या तरी नक्की घरामध्ये असेल किंवा बिल्डिंगमध्ये असेल किंवा ट्रेनच्या ट्रॅकमध्ये मग असे भरले जातात. त्याचं कारण हेच आहे की पाऊस थांबत नाही आहे. पावसाच्या कोसळलेल्या सरी आणि संपूर्ण परिसर हिरवागार होऊन लागला बघा. एकदम आनंद घेत आहे तिथे सगळे नागरिक आलेले आहेत. ही आनंदाची एकदम मजा घेत आहे. तर हे बघा मित्रांनो, केवढी रुंद नदी आहे. आता तुम्हाला इथे पण दिसेल बघा, जे वरून येणारं पाणी आहे आणि पुढे बघा कसं पूर्ण पसरलं इथे. आणि हे आज प्रत्यक्षात पाऊस थांबत नाही आहे म्हणून या पाण्याचं एवढं पाणी वाढलेलं आहे नदीला. आणि आता हे बघा पाण्याच्या लाटा कशा मोठ्या मोठ्या येत आहेत बघा. आणि हेच पाणी आता हे इकडे जाणार आहे आणि ब्रिजला लागायला थोडंसं राहिलं आहे बघा. ते बघा, जर अजून थोडा पाऊस पडतो आहे ना 10 मिनटं जोरात, तर या ब्रिजच्या वरून पाणी जाणार आहे, म्हणजे गाड्यासुद्धा दोन्ही साईडनं थांबणार. एवढं पाणी
हे आज नदीला भरलेलं आहे आणि ह्या नदीचं नाव आहे म्हणजे घाडेश्वर डॅम बोलतात. आणि हे घाडेश्वर डॅमचं पाणी पूर्ण डॅम भरलेलं आहे आणि पाणी खाली वाहतं आहे. तर मित्रांनो आज प्रत्यक्षात सर्वत्र ठिकाणी बघतोय की पाणीच पाणी झालेलं आहे. आणि तसंच इथे हे घाडेश्वर डॅमसुद्धा भरलेलं आहे. आणि ह्या घाडेश्वर डॅमचं पाणी तो डॅम भरल्यानंतर पाणी खाली जे वाहतं आहे ते पाणी हे दिसतं आहे आपल्याला, बघतो आहे त्या नदीने आज त्याची पातळी ओलांडली आहे. एवढी नदी बघ. तर मित्रांनो फायनली व्हिडिओ आपण इथेच थांबवतो आहे. आणि अशीच आपण सुद्धा आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे आणि इतरांची सुद्धा काळजी घ्यायची आहे. कारण आज बघतो आहे आपण प्रत्यक्षात 3-4 दिवस सतत पाऊस पडतो आहे. त्या पावसामुळे सर्वत्र ठिकाणी काही नुकसानसुद्धा झालेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी नुकसान झालेलं आपल्याला पाहायलासुद्धा भेटलं आहे, जो की नालासोपारा असेल, वसई असेल किंवा इतर अजून ठिकाणं असतील. तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे बघत होतो आपण पाण्याने सर्वत्र ठिकाणी घरामध्ये पाणी घुसलेलं असेल किंवा इतर ठिकाणी अजून कुणाच्या मौल्यवानसुद्धा गोष्टी भिजलेल्या आहेत आणि घरामध्ये सुद्धा भांडी वगैरे किंवा अजून इतर सामानसुद्धा भिजलेलं आहे. तर सर्वांनी आपापली अशीच काळजी घ्यायची आहे आणि असाच पाऊस अजून 2 दिवस जास्त असणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि असेच नवनवीन आणि दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी सुभाष वनगे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट जरूर करायला विसरू नका. सो मित्रांनो व्हिडिओ ते सांगतो. बाय बाय.